नमस्कार, मी ऋषिकरत. मित्रांनो, जर तुम्ही ग्रामपंचायत ऑपरेटर म्हणजे संगणक परिचालक जर असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संगणक परिचालकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावरती वेळोवेळी काही मोर्चे काढण्यात आले होते आणि त्याच मोर्चाचा पडसाद आता या ठिकाणी विधान परिषदेवरती पडले आहे. त्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आले. मग ग्रामपंचायत ऑपरेटरचं मानधन वाढणार का? त्यामध्ये काय काय नवीन बदल केले जाणार आहे? पगार कसा मिळणार आहे? नियमित कर्मचारी म्हणून घेतलं जाईल का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार. बघा, ज्यावेळेस ग्रामपंचायत ऑपरेटरचे ज्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चे काढण्यात आले, त्यामध्ये काही प्रमुख मागण्या काय होत्या? रखडलेलं मानधन या ठिकाणी देण्यात यावं, मानधनामध्ये वाढ करण्यात यावी, मानधन हे नियमितपणे देण्यात यावं, ग्रामपंचायतचे नियमित कर्मचारी म्हणून संगणक परिचालकाला घेण्यात यावे. ह्या त्यातील महत्त्वपूर्ण अशा मागण्या होत्या. आता याच मागण्यांचे जे पडसाद आहे त्या ठिकाणी विधान परिषदेवरती पडले. प्रवीण दरेकर साहेबांनी ज्यावेळेस प्रश्न विचारले गोरे साहेबांना, तर त्या संदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी दिलेली. आता या ठिकाणी महत्त्वपूर्ण जे प्रश्न आहेत ते जयकुमार गोरे साहेब यांनी सांगितलंय, की त्या संदर्भात महत्त्वपूर्ण बघूयात. आता बघा, मानधनाच्या संदर्भात या ठिकाणी जयकुमार गोरे साहेबांनी सांगितलंय, की मानधनामध्ये तुर्तास तरी काही वाढ केली जाणार नाही. प्रवीण दरेकर साहेब म्हणतात, की 5,000ची मानधन वाढ पाहिजे. पण या ठिकाणी जे मानधन दिलेले आहेत, या ठिकाणी गोरे साहेब सांगतात, की मानधनामध्ये ऑलरेडी वाढ झालेली आहे. यानंतर वाढ केली जाणार नाही आणि काय केली जाणार नाही ते सुद्धा या ठिकाणी सांगितलंय. आता पूर्वी जर बघितलं तर ₹4,500 मानधन होतं, गोरे साहेब सांगतात. नंतर 4,500चं 6 झालं, 6,000चं 7,000 झालं. 7,000चं आम्ही 2024ला 10,000 केलंय. त्यामुळे सध्या तुर्तास तरी मानधनात वाढ होणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलं. कारणं काय देण्यात आली आहेत, तर या ठिकाणी तो कर्मचारी गावातच असतो. नंतर या ठिकाणी त्यांना जेवण्याचा खर्च नाही, राहण्याचा खर्च नाही. त्यामुळे आम्ही तुर्तास तरी या ठिकाणी पगार वाढ करणार नाही असं सांगण्यात येतंय. पण गोरे साहेबांना मी सांगू इच्छितो, की जे 10,000 आहे, 10,000वरती या ठिकाणी ग्रामपंचायत ऑपरेटर असेल किंवा एका व्यक्तीचं काहीच खाणं-पिणं धकत नाही, काहीच धकत नाही, राहण्याची व्यवस्था सुद्धा धकत नाही. दुसरं महत्त्वाचं, की हे जे संगणक परिचालक आहे यांना दुसरं काम सुद्धा जमत नाही. हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यांचं मानधनामध्ये अजून तरी थोडी वाढ व्हायला पाहिजे असं मला वैयक्तिक सुद्धा वाटतंय. नंतर या ठिकाणी ज्यावेळेस प्रवीण दरेकर साहेबांनी प्रश्न विचारला, की या ठिकाणी मग त्यांचं मानधनात जर वाढ केली जाणार नाही, तर त्यांचा पगाराचा किंवा उत्पन्नाचा स्रोत काय होईल? तर या ठिकाणी जयकुमार गोरे साहेबांनी सांगितलंय, हा सुद्धा महत्त्वाचा पॉइंट लक्षात घ्या. तुमची जी ग्रामपंचायतची जी2सी सेवा असेल, जन्म दाखले असेल, या दाखल्यामध्ये आता 50% इथून पुढे काय होईल, काही 1-2 महिन्याचा कालावधी लागेल. त्यांनी सांगितलंय, की नंतर काय होईल, 50% रक्कम म्हणजे त्या उत्पन्नाच्या 50% या ठिकाणी ग्रामपंचायतीला राहील आणि 50% या ठिकाणी त्या संगणक ऑपरेटरला. समजा एखादा जन्म दाखला काढलाय, त्याचे जर चार्जेस या ठिकाणी ₹50 असतील, तर ₹25 ग्रामपंचायतीला राहतील आणि ₹25 त्या संगणक परिचालकाला राहील, असं या ठिकाणी जयकुमार गोरे साहेबांनी सांगितलेलं आहे. आता हा जो महत्त्वपूर्ण निर्णय हा सुद्धा या ठिकाणी बघावं लागेल, की त्यांचं म्हणणं असं आहे, की जो संगणक परिचालक आहे, त्या संगणक परिचालकाला यामधून सुद्धा मानधन मिळेल. आता सध्या तुर्तास तरी ही गोष्ट शक्य नाही. याला काही 2 ते 3 महिन्यांचा कालावधी या ठिकाणी लागेल. आता मित्रांनो, जर महाराष्ट्राचा या ठिकाणी आपण बघितलं, तर महाराष्ट्रामध्ये 22,000 पेक्षाही जास्त ग्रामपंचायत ऑपरेटर हे काम करतात आणि यांचा नियमित पगार दिला जातो म्हणजे काय, ₹10,000 मानधन या ठिकाणी दिलं जातं. यामध्ये थोडं वाढ करायला पाहिजे आणि जे समजा वाढ केल्यानंतर जे आता ग्रामपंचायतवर ऑपरेटर असतील ते जर का काही सामान्य माणसाकडून जास्तीचे पैसे घेत असतील, तर त्याच्यावर सुद्धा आळा महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी घालायला हवा आणि यांचं पगार वाढ सुद्धा करायला पाहिजे. कारण 10 आणि 20,000मध्ये कोणत्याच शहरात, कोणत्याच गावात एका व्यक्तीचं राहणं-खाणं किंवा त्याचं कुटुंब या ठिकाणी भागत नाही. ही सुद्धा महत्त्वपूर्ण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी. त्यामुळे पगारवाढ होणं सुद्धा गरजेचं आहे. नंतर महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी जयकुमार गोरे साहेबांनी सांगितलंय, की सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आता इथून पुढे काही महिन्यानंतर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही ग्रामपंचायत ऑपरेटर असाल, तर तुमचा पगार हा डी मार्फत भरायचा जाईल. डी मार्फत म्हणजेच काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तुमच्या आधार कार्डच्या बँकशी थेट तुमच्या खात्यावरती पैसे येतील. तुम्हाला ऑफलाईन चेक वगैरे किंवा डायरेक्ट पैसे मिळणार नाही. महिन्याच्या महिन्याला तुमच्या खात्यावरती हे पैसे टाकले जातील, असं सुद्धा या ठिकाणी जयकुमार गोरे साहेब यांनी सांगितलेलं आहे. आणि नंतर या ठिकाणी सांगण्यात येतंय, की तुमचा जो संगणक परिचालकांचा जो पगार आहे, तो मासिक या ठिकाणी केला जाईल. म्हणजे ते आता जर सध्या तुर्तास जर बघितलं, तर तुमचं मानधन हे समजा
5 ते 6 महिन्याला किंवा 7-8 महिन्याला मानधन मिळतंय. हे जे मानधन आहे, या ठिकाणी सांगण्यात आलंय गोरे साहेबांकडून, की येणाऱ्या काळात मानधन आहे रेग्युलर तुमचं महिन्याच्या महिन्याला मानधन सुद्धा देण्यात येईल. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायची, या विधान परिषदेच्या चर्चेमध्ये काय तुम्हाला मिळालंय, तर पगारवाढ या ठिकाणी मिळाली नाही. तरी या ठिकाणी प्रवीण दरेकर साहेब म्हणले, की आणखीन 2,000ची म्हणजेच 5,000ची मानधनात वाढ करण्यात यावी, पण ती काही सध्या तुर्तास तरी त्यांच्या बोलण्यावरून वाटत नाही, होत नाही. नंतर बघा, तुमची जी G2G सेवा आहे किंवा जन्म मृत्यूचे जे दाखले आहेत, त्यामध्ये 50% ग्रामपंचायत राहील, 50% या ठिकाणी संगणक परिचालक राहील. पगार तुमचा मासिक या ठिकाणी केला जाईल, म्हणजे महिन्याच्या महिन्याला, आणि नंतर ऑनलाईन पद्धतीने DBTद्वारे केलं जाईल. एवढे महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या काही काळामध्ये यासाठी 1 महिना लागू शकतो, 2, 3, 4, 5 कितीही महिने या ठिकाणी लागू शकतात. त्यामुळे जर तुम्ही संगणक परिचालक असाल, तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि तुमचे जे संगणक परिचालक किंवा कम्प्युटर ऑपरेटर मित्र असतील, त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.